नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. अयोध्येतील राम जन्मभूमी बाबरी मस्जिद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे. हा या जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. या प्रकरणामध्ये मध्यस्थ नेमण्यासंदर्भातले निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलाय. या प्रकरणातील सर्व पक्षकार मध्यस्थांची नावं सुचवू शकतात असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. पुढील तासाभरामध्ये मध्यस्थावर सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतं. हिंदू महासभेच्या वकिलांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थ नेमण्यास विरोध दर्शवलेला आहे. हम चाहते थे कि फास्ट ट्रैक कोर्ट बने, जल्द से जल्द निर्णय हो, लेकिन अगर नहीं होता, अगर माननीय कोर्ट सुप्रीम कोर्ट इस बात को कह रहा है, विकल्प दे रहा है मध्यस्थता के लिए, तो हम तैयार हैं कि मध्यस्थता किया जाए। केस तो चलता ही रहेगा, जो होगा देखा जाएगा, लेकिन मध्यस्थता के लिए भी हम तैयार हैं। हम चाहते हैं कि आपसी अगर जो सहमति के आधार पर अगर भव्य मंदिर का निर्माण होता तो इससे अच्छा कोई बात नहीं हो सकती। No scope for mediation because the stage is completely set. One is that the entire land, both disputed and undisputed, belongs to the government, and that Ayodhya Act has nowhere said that this is dependent on the outcome of the litigation. So government has to decide who to give the land to. रहेगा नहीं रहेगा ये सुप्रीम कोर्ट के जजेस की तरफ से प्रपोजल है, और कोई ऐसा प्रपोजल नहीं जो किसी के खिलाफ है, इसलिए हमें कोई इतराज नहीं। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहे. प्रशांत, सुप्रीम कोर्टामध्ये नेमक्या सध्या काय घडामोडी सुरू आहेत? काही तांत्रिक कारणांमुळे प्रशांत यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाने आपण बघतोय निकाल राखून ठेवलेला आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी बाबरी मस्जिद प्रकरणामध्ये जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि हा जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. या प्रकरणामध्ये मध्यस्थ नेमण्यासंदर्भामध्ये निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला आहे. या प्रकरणातील सर्व पक्षकार जे आहेत ते मध्यस्थांची नावं सुचवू शकतात असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. पुढील तासाभरामध्ये मध्यस्थावर सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतं. तर दुसरीकडे हिंदू महासभेच्या वकिलांनी मात्र या प्रकरणामध्ये मध्यस्थ नेमण्यास विरोध केलेला आहे. त्यामुळे आता काय पुढच्या तासाभरामध्ये नेमक्या घडामोडी होत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये ते बघावं लागणार आहे. कारण सुरुवातीलाच सुनावणी सुरू करतानाच सुप्रीम कोर्टानं आपल्या सुनावणीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की हा मुद्दा जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडलेला आहे. पुन्हा एकदा जातोय आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट नवी दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, बरोबर आहे. अत्यंत महत्वाचा आज त्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की हा जमिनीचा मुद्दा नाही, आता हा भावनेचा मुद्दा आहे, राम मंदिराचा मुद्दा आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी म्हटलं की वादग्रस्त जी इमारत आहे त्या जागेच्या संदर्भातला हा मुद्दा आहे आणि हा मुद्दा जो आहे त्या भावनेच्या आधारावर निर्णय घ्यायचा. आणि ज्या पद्धतीनं या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जर निश्चित केलं आहे की मध्यस्थता निर्माण करायची यासाठी त्यांनी दोन्ही पक्षाकडून नावांची शिफारस नावं मागितलेले आहेत. मुस्लिम पक्ष असो की हिंदू पक्ष, या दोन्ही पक्षांनी आपले नावं जाहीर करावे आणि खास करून या संदर्भात त्यांनी निर्णय राखून ठेवला. पण महत्वाचं म्हणजे सध्या तरी आता आजच्या दिवसापुरती ही सुनावणी संपलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आता हा या संदर्भातला निर्णय केव्हा येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. यानंतर पुढची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. राफेल प्रकरणातली काही कागदपत्र चोरीला गेले असल्याची माहिती मिळते. संरक्षण विभागातून काही कागदपत्र चोरीला गेले आहेत. महाधिवक्त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टात राफेल संदर्भातली सुनावणी सुरू आहे. राफेल संदर्भातली महत्त्वाची कागदपत्र चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दिलेली आहे. आपण बघतोय मागच्या अनेक दिवसांपासून राफेल खरेदी घोटाळ्यावर चर्चा होते. राफेल खरेदीवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केलेली आहे. मात्र असं असताना कुठेतरी राफेल प्रकरणाची काही कागदपत्र चोरीला गेल्याची माहिती मिळते. संरक्षण विभागातून ही राफेल करार प्रकरणातली ही कागदपत्र चोरीला गेलेली आहेत. महाधिवक्त्यांनी सरकारच्या सुप्रीम कोर्टामध्ये ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या कागदपत्र चोरीला गेल्याच्या प्रकरणावरून देशभरामध्ये गदारोळ होईल. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा रणकंदन माजेल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. कारण विरोधकांनी या राफेल खरेदी प्रकरणामध्ये सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलेला आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, कागदपत्र चोरीला गेल्यामुळे पुन्हा एकदा आता गदारोळ होण्याची शक्यता आहे. बरोबर, ज्या पद्धतीने आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं माहिती देण्यात आली आणि ज्या पद्धतीने स्पष्ट करण्यात आलं की राफेलच्या संदर्भातले अनेक महत्वाची कागदपत्रे आहेत चोरीला गेलेली आहे आणि त्यामागे कोणाचा हात आहे या संदर्भात आम्ही लवकरच स्पष्टपणे सांगू. पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं
डिफेन्स मंत्रालयातून या प्रकारची चोरी होणे आणि अटॉर्नी जनरलनी या संदर्भात सुप्रीम कोर्टात सांगणे यामुळे एक नवीन वळण या पूर्ण प्रकरणाला मिळालेलं आहे. आणि खास करून या ज्या पद्धतीनं ही चौकशी सुरू असताना संपूर्ण राफेल प्रकरणाची त्या प्रकरणामध्ये या प्रकारचे डॉक्युमेंट चोरी होणे या संदर्भात हे महत्वाचं या डेव्हलपमेंट मानलं जातं. आणि महत्वाचं म्हणजे या प्रकारे जर बघितलं तर हा एक ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या अंतर्गत हा एक गुन्हा दाखल होतो. त्यामुळे आता ज्यांनी डॉक्युमेंट चोरले किंवा ज्यांनी चोरण्यासाठी मदत केली त्यांच्यावर सगळ्या कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी सुप्रीम कोर्टाने अटॉर्नी जनरल केली आहे. पण महत्वाचं म्हणजे जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरू असताना अत्यंत सुरक्षित अशा डिफेन्स मंत्रालयातून चोरी होऊच करू शकते यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर एक नजर टाकूयात आजच्या राजकीय महत्वाच्या घडामोडी कोणकोणत्या आहेत. सगळ्यात महत्वाची राज्यातली घडामोड म्हणजे अर्जुन खोतकर मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरेंची त्यांची चर्चा सुरू झाली आहे. रावसाहेब दानवे ही उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. तर नगेरच्या जागेवरून आघाडीमध्ये तिढा कायम आहे. औरंगाबादची जागा घ्या, अहमदनगरची जागा द्या, काँग्रेसने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. तर सुजय विखे पाटील यांची राष्ट्रवादीत न जाण्याची मानसिकता असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. औरंगाबादच्या जागेवरून MIM आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असलेली पाहायला मिळते. तर ईशान्य मुंबई राष्ट्रवादीकडे संजय दिना पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.